तिथे अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता। मराठीत संवाद साधण्याची मागणी केल्यानं एका प्रवाशाला रेल्वेच्या तिकीट तपासनिसांनी जवळपास तासभर स्थानकात बंदिस्त ठेवल्याचा आरोप करण्यात आला। संबंधित प्रवाशाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू असल्याचा दावाही करण्यात आला। तसंच अमराठी टीसींना पाठीशी घालून मराठी टीसीला पुढे करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली असून संबंधित प्रवाशाच्या सुटकेसाठी आज दुपारी 4 वाजता अंधेरी पूर्व येथे आरपीएफ कार्यालयात धडक देण्यात येणार असल्याचं या समितीने जाहीर केलं होतं। तुम्ही नको तो मुद्दा घेऊन इथे नका। अरे तो माझा मुद्दा करताय, तुम्हाला जर खरोखर व्यथा असेल तर तुम्ही माझ्याकडे मांडली पाहिजे। तुम्ही डायरेक्ट कसं काय बोलता? जो व्यक्ती माझ्याकडे आला मी त्याच्याशी मराठी माझ्यावर क्रिएटिंग न्यूज लाईव्ह बोलतोय, मी पण लाईव्ह चालू करतोय। तुम्ही तुमच्या इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप का वापरता? मी फक्त तुमच्यासमोर बाराखडी पुरी अ आ इ उ ए ऐ ओ क ख ग ग ग ग ग ग त त ध ध न प प ब म य र ल व श मी तुम्हाला त्याचा काय सांगता? माझ्याशी बोला ना, मी मराठी आहे।